हे कांती याची नव्हे का? किती वेळची बोलवायला पाठवलं. झालं काय वडा टाकून? काऊन गे कांती एवढी वेळ लावली? बापा तर का मी माझ्या नवऱ्याला आंबील पाणी नको करून देऊ का? कामावर जाते तर. बापरे, तुलाच करायचा आहे नवऱ्याचा. चांगला टाक गोल गोल. गोल गोल नाही जमत सारीन बाई, माझ्याच्यानं जसा जमते तसा टाकतो. मागच्या वर्षी नाही तसा रे बाई, एकलीच टाकलो. 4 पायलीच्या पापड एकटीच टाकलो. मस्त चूल पेटवलो अंगणामध्ये, न मस्त अंदन मांडलो ना पापड टाकलो. पापडामध्ये एकही मीठ नव्हतं टाकलो असा हरे बाई. नुसता माझा घाम त्या सरसर त्या पापडामध्ये. माझा नवरा म्हणे का हे खारट झाले का ते पापड म्हणे. मी का सांगू माझ्या त्याला मीठ जास्त झालं असेल म्हणलो, का सांगू माझा घाम म्हणून. आता तुमच्या सावकार लोकांच्या घरी बाई कोणी वडा टाकायला येते 2 बाया. बोलव ना तर आम्हाला, आम्ही येतो ना. बापा गरीबाच्या घरी नाही येत बाई वडा टाकायला. नाश्ता पाणी दिलीस तर कोण नाहीये. नाश्ता पाण्यावर नाही आहे माझा. खरे चारून टाकतो बाई, यायला ना खुश करतो मी. कशी का बादच्या बाद साखर विसरते मा. हाई मला उधारी देते का करते का तर. दुकानदार अर्धा किलो साखर दे गा. आण नाही का डोक्याला लावाच्या खोबऱ्याच्या तेलाची एक बाटल देऊ दे. नाही बाबा, ते उधारी धंदे मला सांगूच नको तू. तुझा नवरा त्या दिवशी आला होता, तेवढा मोठा सामान नेलं उधारी, पैसे दिले का माझे? माझे मा, मी त्या दिवशी त्या माझ्या नवऱ्याला पैसे दिलो ना गा. तुझे पैसे देवासाठी उधारी नाही दिलं ना तुझी. काहून? त्या दिवशी ते नेलं, साखर नेलं, तो काय किस नेलं, खोबरा किस, कोलगेट नेलं, साबणी नेलं, ते शॅम्पू नेलं. देऊन देणारे बापू, अर्धा किलो साखर दे. अर्धा किलो नसेल देना बनत तर पाव भरच दे रे. पाहुणे आले आहेत, घरी बसले आहेत, का सांगू मी त्याला. सपा माझी बदनामी होईल ना. माझ्या माहेरचे पाहुणे हो, तिच्या घरी साखरी लई महाग आहे म्हणतील. मी काय आता त्या उधारीच्या भानगडीत पडले नाही ना. मला ते जुने पैसे देऊन द्या ना, मग तू नवीन घे. आता मी या उधारीच्या भानगडीत पडले नाही आता. अरे बापू, माझ्या निंद्याचे पैसे भेटल्यावर देतो ना रे. हे मला अर्धा डझन अंडे देऊन टाक, पाहुणे आले रे बापू. ते अंडे गिंडे मला नको सांगू बघा. आमच्या घरी का फुकट येतील काय? पाय कांदा पाय, मी तुला पहिलं सांगत होतो, तुझा नवरा जर उधारीचे पैसे जर नाही दिलं, तुझ्या घरची टीव्ही आणि तुझ्या नवऱ्याची सायकल मी उचलून आणल्याशिवाय राहणार नाही बाबा. चल तू निघ बाबा, आपल्या घरी निघ, तुझ्या घरी जा. मरल नाही माझा कुत्रा पोटचा त्या बेवडा. वतू येते ना जपा उधाऱ्या करून ठेवते ना पोटचे ना. पैसे खंडव म्हणतो आता मी. पाय रे पाय नाव्या, तुझा बाप कसा डुलक्या मारत आहे. पाय कसा बेव नाही, बेवडानं कसा झोपलाय त्या गळणाजवळ. दर पेवना का मी अमृत पेवना, अमृत. अच्छा, तू जास्त बोलू नको गा, फलकून टाकीन तुले. का म्हणलास तू साल्या? साला मला फलकवतो म्हणतोस का? बापू नाही म्हणावा मा तसा. बेवडा राव का काहीच राव, बापच हो तुझा. तू शिकवतोस साल्या पोराले माझ्याबद्दल. घरची तू सास कांते हो का बेवड्या? मी पोराले शिकवत आहो का? बाप बेवडा आहे तर दिसत नाही का पोराले? शिकवायला लागते का लहान उल्या पोरायले? तो लहान पोरगा आहे तरी तुला फलकावून टाकीन म्हणते. तरी शरम नाही लागे बेवडा तुले? वरच्यावर दारू पेते, सोडून टाक ना दारू. पाय कांते, माझ्या दारूला काय म्हणायचं नाही. तुला सोडून टाकीन कांते, पण माझ्या दारूला नाही सोडीन कधीच. हो का? नको सोडू ना दारू, नको सोडू. मला काही करायचं नाहीये. तो पोरगा मोठा होऊ दे, नाही तुला जोडानं मारल तर मोठा झाल्यावर. असे चाडे नखरे चालतील ना तुझे? मग मोठा झाल्यावर काय लेव, आताच फलकवतो येले. चालेल, ये बरोबर मार. आजपासून मला खाजा घेवाले पैसे मागता बरं चालेल. तू का देतेस गा मला पैसे? तुले दारू पेवाले नाही राहत तर. मस्तच गोरी होत आहे ना हे आजकाल. का लावते ना का नाही का? वंगणानं डुंगणानं लावतच राहते. काय लावते का किरी? माझ्या मैत्रिणीचा फोन आला बाबा खूप दिवसांनी. हा हॅलो. अगं बोलवलं तुम्ही. फाउंडेशन खूप छान आहे ग, खूप ग्लो येते त्याच्याने, खूपच सुंदर आहे. काचा फाउंडेशन म्हणताय की? अगं नेटवर्क नाहीये, थांब मी तुझ्यासोबत बाहेर जाऊन बोलते. कुठे जात आहे गुडघे? थांबणारी बकरी येतो, थांब. अरे तुमची आजी नव्हे का रे? मी का झालं कुठे आहे भूत? आई कोटचा भूत न कोटचा कागे मीच नव्हे का? मा सासूबाई, हा काय थोबडवले तुम्ही तोंडाले?
का चोगडवलं काय ती किरिंग होती ते लावलं होतं. तुम्ही पूर्ण भूत दिसत आहे, भूत जळतेच तारे मालक. तुम्ही काहीच नको बोला. मी स्वरातीची का हारतो. कशी कशी पैसे नाही देते. अय कांते, काय ते आम्हाला पाहून लपते कांते आता घरात. अव नाही व नाही लपटा हो, पाणी पिवायला दाखव तू घरात. ओके कांते, गटाचे पैसे कधी देतेस तू? असेच लगेच धंद्यात कामाला 10 वेळा तुझ्या घरी येत राहू. अव तर देतो ना मग गटाचे पैसे. कोटी परून गेलो आहो का मी, येतीच आहो तरी. तुझ्या ना जमान्यात का तू गटातले पैसे मागतेस. आता तुम्ही माझ्या झांजा मोडा का माझ्या लटा भोरा, माझ्याकडे नाही आहेत व बाबा पैसे. सप्पा माझा तो नवरा 2 महिने झाला बाजावर पडून आहे. सप्पा घरामध्ये झोपू राहते, कामावर धंद्यावर नाही जात आहे. मी 3 महिने झालो नाही गेलो कामावर. कोटचे पैसे देऊ माय गटातले भराचे. नाही नाही, इथं लटा बिटा काही नाही धरून इथं सामानच काढून घरातलं. चला अहो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, नोकरीला मला कंटाळा आला. अगे माझ्या नवऱ्याची सायकल हो, नको नेवानं ये. सकाळी सुटल्याबरोबर सायकलीनं दारू पेवायला जाते ना. मग आम्ही का करू गे? पैसे दे ना आमच्या गटाचे. माझ्या घरातला एवढा सामान देत आहे. त्यांना नाही पैसे का मागले ते तू? सुरभे, नको नेऊ नये सायकल, नको नेऊ ये. उन्हाळ्याचे दिवस आहेत. माझ्या नवऱ्याची सायकल हो म्हणतो. मस्त मारते माझा नवरा. या कुत्र्या पैसे गटातले पैसे उचललो आणि सप्पा मार आता नाही का हिची चांगली स्वरात काढतो. कांताबाई, ये ना ये. ओके बस. हेच झाला काय बाई ब्लाऊज? असा ब्लाऊज शिवतेत का? हे हात लांब कर म्हणलं, एवढ्याले चांगले तर एवढूले केलीस. आये उन्हाळ्याचे दिवस आहेत, साजरे बांडे साजरे हाताला हवा पाणी लागते म्हणून मी म्हणलं बांडेच करून टाकतो म्हणलू. उन्हाळ्याचे आता हात कारे पडतील का? अगे नाही पडत, घे नशे तेवढी येऊन. तू मला नको सांगू, तू सपा माझा ब्लाऊज बिघडवलीस. एवढा चांगला ब्लाऊज शिवलो ये सुलभे. वरून हा एवढा चांगला फुलही लावलो. पाय बाई पाय, हा एवढा चांगला फुल लावलो आणि हे म्हणले म्हणते ब्लाऊज बिघडवलं म्हणते. फुल लावलीस तर लावलीस, त्या ब्लाऊजला सूट तरी होत आहे का तो? आगे हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे तर हिरव्या कलरचा फुल लावलो. माझ्याकडे नाही का हिरव्या कापड वाचला होता तर लावून टाकलो फुल. एक नंबर दिसतंय. पाय बरं किती असं सुंदर दिसत आहे. तर तू काय कर बाबा, मी चांगला शिवलो. माझी रोजी देऊन दे. माझ्या मागं कटकट नको लावून. आजपासून माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आणू नको. मला नाही परवड असा. नाही नाही, मी तुला पैसेही नाही दे. तू माझा ब्लाऊज दुरुस्त करून दे. अगे सुलभी अशी नको करू गे. माझ्या घरी लगेच अडचण पाणी आहे. रात दिवस एक करून हा ब्लाऊज शिवलो ना पैसे नाही देऊ म्हणतेस. चुलीत जा कांताबाई, तू सपा माझा ब्लाऊज बिघडवलीस ना. आजपासून तुझ्याकडे ब्लाऊज एकही देईन तर पायत राय शिवायला. नको येऊ गे माझ्या साले. तुझ्यासारखे लगेच येतात माझ्याकडे बाया ब्लाऊज शिवायला. तू नाही आलीस तर काय झाला? साऱ्या मोहल्ल्यातल्या बाया माझ्याकडून ब्लाऊज शिवतात. आजपर्यंत कोणाचा बिघडवलो नाही. माझी साली कोटची तर